आलूवाडा पाव नव्हता त्याच्यासोबत. इकडे चालत नाही म्हणले पाव. आहे का नाही? पाव नाही चालत. पाव नाही इकडे चालत. सिस्टीम उलटे डाव्या हाताने इकडून गाडीवर राहील, उजव्या हाताने यायला पाहिजे. मित्रांनो, आपण दुसऱ्या देशामध्ये आलेलो आहोत. या साईडनी उजव्या साईडने चालवावं लागते गाडी, डाव्या साईडने येणारी गाडी असते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहोत आपण ओंकारेश्वरमध्ये. तुम्ही मागं पाहू शकता, असेल मागं मंदिर आहे. तर आम्ही या ठिकाणी 4 वाजता पोहोचलो होतो सकाळी पहाटे. त्याच्यानंतर आरती केली, सगळ्यात अगोदर नदीमध्ये आंघोळ केली आल्या आल्या, आणि त्याच्यानंतर मग आरतीला बरोबर आम्ही टायमिंगला पोहोचलो. तर आपल्यासोबत एवढे जण आलेले होते, आम्ही सगळेजण. तर आता आम्ही नदीच्या काठावर आहे. समोर तुम्ही पाहू शकता, समोर मंदिर आहे मेन मुख्य, आणि तिकडं पाहू शकता अहिल्या देवींचं पुतळ्याचं काम चालू आहे. नाही, अहिल्या देवींचं नाही ते. तर ही आहे नर्मदा नदी, आणि तुम्ही असा व्ह्यू पाहू शकता. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. जवळजवळ आता वाजलेले आहेत 5:45. सकाळी दर्शन झालंय एकदम भारी. तर चला पुढं तुम्हाला मी दाखवतोच, आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. हे मार्केट अजून काही उघडलेलं नाही. आत्ता शो पण हो राहिले. आम्ही सकाळी आलो होतो, त्याच्यामुळं माकड मारतात एवढं एक मग येते खाली. ते तिकडे काय करते, बॅग उघडी तर काही. मारुती मग चला निघायचं का? चला. हर हर महादेव. काय ओंकारेश्वरची घटना काय? हर हर महादेव. जय महाकाल. महाकाल. मग स्टॅच्यू दाखवतो. रामाचा आहे का ते स्टॅच्यू? कशाच तरी स्टॅच्यू. मित्रांनो, कोणाचा आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा, मग कळेल. माहिती का आठरे पाटील कोणाचा आहे? होय, माकड बॅग घेऊन जाईल बरं का. आम्ही इथं गाडी लावली होती. ही नर्मदा नदी. इकडे इग्नोर करा. तर मित्रांनो, हे आहे ओंकारेश्वर मंदिराचे पाटी. तुम्ही माझ्या माग पाहू शकता. आम्ही तिथं मस्तपैकी फोटोशूट केलाय. परत रिटर्न काही इकडून आलो. तर चला डॅमवर जाऊ. आम्ही निघतो पुढं. चला बसले सगळे. सगळ्यांनी इंट्रो द्या. मला नाव नाही माहिती, त्याच्यामुळे सगळ्यांनी डोंगरगा किरण दामने आणि मी संकेत झाले. तुम्हाला तर माहितीच असेल. ज्यांना माहित नाही त्यांनी खाली कमेंट करा. तर समोरून सूर्य देवताचं आगमन झालेलं आहे, आणि आता आम्ही चाललो डॅम, जो ओंकारेश्वर डॅम.
त्या ठिकाणी चाललो आता सगळेच. तुम्हाला सूर्य दाखवतो समोर. सूर्य कसं काय उगलाय? मित्रांनो, तुम्ही पाहू शकता समोर डॅम आहे आणि सूर्यदेवताचं आगमन झालेलं आहे. बघा, मी काय म्हणत होतो, सूर्य कुठून उगणार आहे? तिकडूनच उगलाग नाही. आपला अभ्यास आहे थोडा थोडा. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो ओंकारेश्वर करून, ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन, डॅम पाहून आता पुढच्या प्रवासाला आम्ही चाललो दादा उज्जैनला येतो. तर आता पुढचा काय प्रवास आहे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये कळलंच. इथंच पाडले ते ना. तर चला. ग्रीनरी मित्रांनो, गार गार एकदम तुम्ही स्ट्रेट पाहू शकता. खरं तर अशीच रोडच्या साईडनी झाडं पाहिजे, तेव्हा उन्हाळा जाणवणार नाही. त्याच्यामुळं जुन्या पद्धतीनुसार झाडं लावायची रोडच्या कडेने. पण आता काय झाडं नाही राहिले आणि काही नाही राहिले. मागं आम्ही थांबलो होतो नाश्ता करण्यासाठी. असला जबरदस्त समोसा होता, वापस काढून टाकले समोस्याने. इतका तिखट होता का. आणि इकडं फक्त वडा होता, बटाटा वडा, आलू वडा होता. आलू वडा पाव नव्हता त्याच्यासोबत. इकडे चालत नाही म्हणले पाव. आहे का नाही? पाव नाही इकडे चालत इकडे. त्याच्यामुळे काय खाल्ला बळच. तात्पुरती भूक भागून टाकली. आता पाहू पुढं काय भेट. नर्मदा, हर हर नर्मदा नदी, नर्मदा परिक्रमा. याच्या कडे नाही चालत लोक. इकडून जायचं तिकडून यायचं. भरपूर पुला पडलेले आहेत. जुना आहे ते, इंग्रजांच्या काळातला पूल. काहीतरी काम चालू असं. नाही माणसं आहेत ना, माणसं आहेत मधल्या याच्यावर. आडापाडी झाली असं. ट्रकवाले किती काळजी घेतात आहे का नाही. मागच्या गाडीवर पावसाळ्यात काही उडू नये म्हणून किती थेट खाली रोडला हे होत चाललंय. आणि अवघडच आहे मागून. नाही इंग्रजांच्या काळातली रेल्वे, इंग्रजांची रेल्वे. मग ते रेल्वेचाच पूल असेल राव. ते नाही का पाडलेला इंग्रजांच्या काळातला जो म्हणत होता, तर तेच पूल असणार. मग मीटर गेज आता जी चालू आहे ती ब्रॉड गेज.
आणि ती पहिले ती मीटर गेज. इथून जात होती काय अशी छोटी रेल्वे, पण अजूनच ठेवलंय बरं का त्यांनी अवशेष थोडं थोडं चांगलं आहे फक्त इकडं. थोडं थोडं अवशेष ठेवलंय. काय पोपाट आहे. पांढरी गाडी काळी व्हायची आणि काळी गाडी पांढरी व्हायची. पण इकडली माती पांढरी राव आहे ना. ही माती भारी काय तर हरियाणा बिर्याणा साईडला अशीच पांढरी माती अशीच घर बांधलं तरी पडत नाही लवकर असं. त्या पांढऱ्या मातीने प्रवीणला नाही माहिती काही. आमची वाडी देणार होती माहिती. प्रवीणचं काहीच म्हणणं नाही. प्रवीणचं काय म्हणत नाही. शांत बसलेलं ते आल्यापासून. ती किती मोठी पाईपलाईन आहे. पाणी न्यायला ना एवढं मोठं नाही. मुळा डॅम वरून पाईपलाईन आहे पिंपळगावच्या तळ्यात. एवढं जर चाललं तुला मोटर ते 2 तास पिंपळगाव. इंदोरचा घाट. अशी हिरवेजार झाडं पाहिजे तेव्हा भारी वाटते. लिंबाला पाला फुटले म्हणून कसं भारी वाटतं. हिरवेगार झाडं पाहिजे. रेल्वे नाही आली बघ. पहिले कोणी सिस्टीम उलटे. डाव्या हाताने इकडून गाडीवर राहिले, उजव्या हाताने यायला पाहिजे ना. दुसऱ्या देशात आहे चायनामध्ये असं. लेफ्ट साईडने गाडीवर राहिले इंदोरमध्ये. मित्रांनो, आपण दुसऱ्या देशामध्ये आलेलो आहोत. या साईडनी उजव्या साईडने चालवावं लागते गाडी. डाव्या साईडने येणारी गाडी असते, आपल्याला उजव्या साईडने चालवावं लागते. इथं वेगळे नियम आहेत या घाटामध्ये फक्त. बघा आता ही गाडी पलीकडून चालली आणि आपण अलीकडून. CNG. तर ही आपली आहे मित्रांनो रूम. लाईट लाव. असला काय म्हणते त्याला लुक आहे रूमचा. हे समोर मिरर सगळा खराब झालेला आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. इकडं बाथरूम अटॅच, इकडं बाथरूम, इकडं वॉशरूम. तर अशी आहे रूम छोटीशी. आम्ही 5 जणांवरती भरपूर मोठी, तशी 6 जण बसू शकते तिथं, आहे की नाही. AC पण आहे, फॅन पण आहे, त्याच्यामुळे टेन्शन आहे. आता डायरेक्ट चालून द्यायची, डायरेक्ट उठायचं संध्याकाळी. DC पण आहे आपल्याला, आहे की नाही. तर चला भेटू पुढं.